हायजीन करा ना. ते खालून पकडला गेक पकडला हातात गेला दुसरा. कोणती बॅट पाहिजे म्हणता? कोणती वाली हे गाडी पण झाली पण तू मारलं असतं 70 झाले असते ना आमचे. टीम 10 बॉल 13 रन. तो छक्का गेला म्हणून ते तरी कव्हर झाले. किती नावर बॅटिंग उतरवली याला जितुले ऍड करून टाकू नंतर. ऍड काऊन नाही केलाच नाही. सचिन भाऊने लई प्रयत्न केले करासाठी पण आलाच नाही. हा सचिन भाऊने केलं नाही. हा सचिन भोजन झालं नाही. काही रागी काय का भाऊ सकाळी भांडे धुवून पाठवलं तर नमस्कार. तर मी आज सकाळी तिथं मॉर्निंग वॉकिंगला आलेला आहे आणि आपण बघितले सायकलिंग मी करतो आहे आणि त्यातल्या त्यात जर एखादा प्लेयर जर कमी पडला तर त्या ठिकाणी मला खेळण्याचा सुद्धा चान्स मिळतो आहे. आणि आपण बघू शकता की आज या सकाळी आपण या स्टेडियमवर हा स्टेडियम जो आपण बघतो आहे खरोखरच एक वानखेडे स्टेडियम म्हणायला काही हरकत नाही. आणि त्या ठिकाणी आमचे प्लेयर बघा तरुण युवा या ठिकाणी आलेले आहेत. माडा दाताडा सिटीतले सुद्धा येत आहेत. जेवढी खेळणाऱ्यांची या ठिकाणी रीग लागत असते तशी बघणाऱ्यांची सुद्धा आपण रीग बघू शकता, पब्लिक बघू शकता. आणि सकाळच्या मोसममध्ये सूर्य आता उकलेला आहे. सकाळी पहाटेच्या सुमारास या ठिकाणी योगा करणाऱ्यांची, ज्येष्ठ नागरिकांची, तरुणांची, बालगोपालांची या ठिकाणी रीग लागत असते. आणि हा सकाळचाच मी एक मॉर्निंग वॉकिंगचा एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकावा म्हणून मी टाकितला. आणि आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स तर करणार, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय हिंद, जय विदर्भ.